ओम सतनमोचार्य गुरुजी कॉलेज पड़ी बावदारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ सापुरे चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेटी गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज अलग निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण लक्ष्मी प्राप्ती आणि घरामध्ये लक्ष्मीचं आगमन ज्या ज्या वेळेस होणार असेल किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पदार्पण करते तर अशा कोणत्या घटना किंवा असे कोणते घरामध्ये आपण कार्य करू नये की जेणेकरून त्यांनी माता लक्ष्मी हे रुष्ट होऊ शकते। शास्त्रामध्ये जे वर्णन आहे त्या अनुषंगाने यावरती माहिती देण्याचा आजच्या भागामध्ये मी प्रयत्न केला आहे। त्यामुळे आजचा जो भाग आहे हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। लक्ष्मी आगमनाची वेळ ही नक्की कोणती आहे ते आधी समजून घ्या। लक्ष्मीला निशाचर असं म्हटले गेलेलं आहे। निशाचर याचा अर्थ होतो की जी रात्रीच्या प्रहरामध्ये म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर ती तिच्या वैकुंठ भुवनातून निघून संपूर्ण पृथ्वीतलावरती फेरी मारते। त्यामुळे महालक्ष्मीला किंवा माता लक्ष्मीला निशाचर वासिनी सुद्धा म्हटलं जातं। त्याच अनुषंगाने महालक्ष्मी ही निशाचर असल्यामुळे तिचं वाहन सुद्धा हे ज्याला आपण घुबड हा पक्षी म्हणतो, हिंदीमध्ये त्याला उल्लू म्हणतात, हे पक्षी सुद्धा माता लक्ष्मीचं वाहन आहे। त्याचबरोबर आपण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की सूर्यास्तानंतरची जी वेळ असते जी बेला म्हटले गेलेली आहे, ज्याला आम्ही प्रदोष काळ सुद्धा म्हणतो, या वेळेपासून खऱ्या अर्थी लक्ष्मी देवीची प्राप्ती, लक्ष्मी देवीचं आगमन किंवा लक्ष्मी देवीप्रती केलं जाणारी कोणतेही पूजानुष्ठान असेल हे लवकर फलित होतात। सायंकाळच्या प्रहरामध्ये मग आपण कोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये कटाक्षाने करणं टाळलं पाहिजे ते आता तुम्ही स्टेपमध्ये समजून घ्या। सर्वप्रथम आहे की सायंकाळच्या समयामध्ये जिथून आपल्या घराची एंट्री, जिथून आपल्या घरामध्ये आपण आतमध्ये येतो, याचं जे मुख्य स्थानक आहे हे सदैव स्वच्छ असावे किंवा ते स्वच्छ करावे। बऱ्याच वेळा आपण पाहतो की घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा मुख्य दरवाजाच्या आतमध्ये कचरा किंवा घाणेरडे असलेले काही वस्तू, इवन बऱ्याच ठिकाणी आपण असं सुद्धा पाहतो की कपडे हे विखुरलेल्या अवस्थेमध्ये दिसतात। कधीकधी अंथरूण असेल किंवा पांघरूण असेल हे सुद्धा आपल्याला इनडायरेक्टली घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर ठेवलेले, खुर्चीवर ठेवलेले हे अनेक वेळा दिसतात। खऱ्या अर्थानं शास्त्राप्रमाणे पाहिलं तर घराचा मुख्य दरवाजा जो आहे, जी आतील बाजू आणि बाहेरील बाजू आहे, ही सदैव स्वच्छ असावी। ज्याला आपण म्हणू जो मार्गक्रमण आहे माता महालक्ष्मीचा, याच्यामध्ये अडथळा हा कदापि नसावा। माता महालक्ष्मीला स्वच्छतेचं प्रतीक म्हणून सुद्धा पाहिलं जातं। जिथे स्वच्छता आहे तिथे माता महालक्ष्मी ही निश्चितपणे येते। त्यामुळे हे विधान शास्त्रामध्ये नमूद आहे की स्वच्छता आणि टापटिपटा ज्या घरामध्ये असेल त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास हा आपल्याला पाहायला मिळतो। इवन त्या घरामध्ये लक्ष्मीच्या बाबतीमध्ये किंवा धनधान्य हे पाहायला आवश्यकपणे मिळते। सेकंड पॉईंट होतो की सायंकाळच्या प्रहरामध्ये अनेक वेळा माता गृहिणी या घरामध्ये झाडून काढणे। सायंकाळचा वेळ म्हणजे तुम्ही समजून घ्या बरं का, ज्यावेळेस सूर्य आणि रात्र ही एकत्र होत आहेत, साधारणपणे जी सूर्यास्ताची वेळ आहे, प्रदोष वेळ आहे, या वेळेमध्ये घरामध्ये झाडून काढणे, घरामध्ये केस विंचरणे किंवा घरामध्ये भांडी घासणे किंवा घरामध्ये धुणं धुणे या गोष्टी कटाक्षाने आपण टाळल्या पाहिजेत। जेवढे घरामध्ये कपडे आहेत, जेवढे घरामध्ये अंथरूण पांघरूण आहेत, जो घरातला बेड असेल, जो घरामध्ये असलेला तुमचा सोफा सेट असेल किंवा जेवढे तुम्ही वापरत असलेले कपडे असाल किंवा नसलेले कपडे असाल, हे कधीही सायंकाळच्या समयामध्ये विखुरलेल्या किंवा इतरत्र फेकलेल्या अवस्थेमध्ये हे नसावेत। ते जिथले तिथे घडी घालून ठेवलेले असावेत। याही पुढे दोन मित्र म्हणाले की खऱ्या अर्थी जे आपण अंथरूण असेल पांघरूण असेल हे सुद्धा झाकलेल्या अवस्थेमध्ये ठेवायचे, हे शास्त्र आहे। इनडायरेक्टली बाहेरून येणाऱ्या व्यतिरेकेला सुद्धा आपण जे अंथरूण असेल किंवा जे घरामध्ये आपण झोपताना जो बेड असेल हा इनडायरेक्टली दृष्टीमध्ये पडू नये असं सुद्धा शास्त्र सांगते। त्यामुळे कमीत कमी सायंकाळच्या समयामध्ये तर कुठेतरी ही स्वच्छता घरामध्ये असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। याच्यानंतरचा पार्ट येतो की संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा दरवाजाच्या आतमध्ये, इवन घरामध्ये अभद्रवाणी बोलणे, अमंगळवाणी बोलणे, भांडण तंटे करणे, रडारडी करणे हे सायंकाळच्या समयामध्ये करण्यामध्ये अत्यंत दूषित कर्म किंवा कांड हे मानले गेलेलं आहे। निश्चितपणे ह्या गोष्टींमुळे माता महालक्ष्मी त्या घरामध्ये कदापि पदार्पण करत नाही। त्यामुळे सायंकाळच्या प्रहरामध्ये कटाक्षाने आपण वादविवाद, तंटे असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे क्लॅशेस हे कदापि आपल्या घरामध्ये आपण करू नये। बऱ्याच वेळा आपण जुन्या घरांना उंबरे हे प्रथा असायची की घरामध्ये एक उंबरा असायचा, कमीत कमी मुख्य दरवाजाच्या चौकटीला एक उंबरा असायचा। आता शहरीकरणामध्ये फ्लॅट सिस्टममध्ये हा उंबरा आपल्याला जवळजवळ पाहायला मिळत नाही, परंतु अनेक ठिकाणी उंबरे हे शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। इवन फ्लॅटला उंबरा सुद्धा असतो। तर सायंकाळच्या प्रहरमध्ये हा जो उंबरा आहे याला सुद्धा खूप महत्त्व आहे। म्हणून तर आपल्या जुनी चालीरीतीमध्ये उंबऱ्यावरती रांगोळी घालणे,
उंबऱ्यासमोर शेणाने सारवणे या गोष्टी होत असायच्या, याच्या मागे रिझन होते. हा उंबरासुद्धा लक्ष्मी प्राप्तीच्या किंवा लक्ष्मी प्राप्ती करून देणारा मुख्य द्योतक किंवा प्रवाहसुद्धा आहे बरं का. त्यामुळे या उंबऱ्यावरती बसून, खास करून उंबऱ्याच्या वरती बसून सायंकाळच्या समयामध्ये एखाद्याला वाईट बोलणे, शिवाय श्राप देणे, इव्हन उंबऱ्यावर बसणे हे खूप मोठी, मित्र म्हणेल की लक्ष्मी प्राप्तीमध्ये येणारी विघ्न किंवा बाधा उत्पन्न करणारा द्योतकसुद्धा हाच उंबरा ठरतो. त्यामुळे उंबऱ्यावरती उभा राहणे, उंबऱ्यावरती बसणे हे खूप चुकीचं आहे. यानंतर सायंकाळच्या समयामध्ये किंवा प्रहरामध्ये घरातील दूध किंवा लोणी, इव्हन ताक हे घराच्या बाहेर कुणाला तरी नेऊन देणे हे सुद्धा कटाक्षाने टाळले पाहिजे. याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की सर्वात मुख्य आहे ते घरामध्ये असलेलं मीठ. सायंकाळच्या प्रहरामध्ये आपला शेजारी असेल, कोणी जरी असेल, जर आपल्या घरावरती, आपल्या दारावरती जर मीठ मागण्यासाठी आला तर संपूर्ण आयुष्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं जर पातक जरी लागत असेल, पाप लागत असेल, तरी संध्याकाळच्या समयामध्ये एखाद्याला मीठ देणं हे कटाक्षाने टाळले गेलं पाहिजे. शास्त्राप्रमाणे असं सुद्धा म्हटलं गेलं आहे की ज्या घरातील सायंकाळच्या समयामध्ये मीठ हे बाहेर दिले जाते त्या घरातली लक्ष्मी बाहेर निघून जाते, हे शास्त्रामध्ये विधानसुद्धा आहे. अनेक जण घरामध्ये धने असेल, लाल गुंज असेल किंवा कवडी असेल याचं पूजन करतात. या प्रहरामध्येच खास करून कोणी धने मागणे, कवड्या मागणे हे सुद्धा देणं म्हणजे खूप चुकीचं आहे. त्यामुळे धने असेल, कवड्या असेल ह्यासुद्धा तुम्ही घराबाहेर देणं हे कटाक्षाने टाळलं पाहिजे. यानंतरचा मुख्य पार्ट येतो सायंकाळच्या समयामध्ये ज्यावेळेस सूर्य हे अस्तांचलला जात आहेत, म्हणजे सूर्य हे अस्त होत आहेत. सूर्य अस्त होत असताना झोपून राहणे, घरामध्ये लोळत पडणे किंवा घरात झोपणे खूप 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 मोठी विदारक स्थिती उत्पन्न करणारे दोष त्या घरामध्ये उत्पन्न होतात, खास करून लक्ष्मीच्या प्राप्तीमध्ये. त्यामुळे सायंकाळच्या समयामध्ये घरामध्ये झोपणे, लोळणे किंवा अंथरुणावरती पडून राहणे ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे हे सुद्धा करणं कटाक्षाने आपण टाळलं निश्चितपणे पाहिजे. याही पुढे जाऊन घरामध्ये ज्या किरसुनी असेल, जे झाडू असेल, ज्याने आपण आपलं घर स्वच्छ करतो, घराचे झाडून आपण काढतो, तर हे सुद्धा लपवून ठेवले गेले पाहिजे. इनडायरेक्टली येणाऱ्या कोणत्याही व्यक्तिरेखेला समक्षपणे किंवा सहजगत्या घरातली किरसुनी किंवा झाडू हा दिसला नाही पाहिजे. हे स्वच्छतेचं द्योतक आहे, प्रतीक आहे, ते लक्ष्मीचेच प्रतीक आहेत. त्यामुळे दिवाळीच्या पूजेच्या रात्रीसुद्धा किरसुनीचं पूजन हे त्यासाठी केलं जातं. त्यामुळे घरातली जी स्वच्छ करणारी किरसुनी असेल किंवा झाडू असेल हा कुठेतरी दारामागं किंवा दाराच्या मागे तो लपवून ठेवणं हे बेस्ट पर्याय याच्यामध्ये मानलं गेलेलं आहे. काही ठिकाणी सूप, ज्याला आपण पाकडायचं सूप, गहू असेल, ज्वार असेल, हे पूर्वीच्या काळी जे सूप असायचं याचं पूजन केलं जातं. तर हे सूपसुद्धा कुणालाही दान करणे, कुणालाही मागायला येईल त्याला ते सूप वापरायला देणे हे सुद्धा करणं कटाक्षाने आपण टाळलं पाहिजे. जे घरामध्ये तुमच्या धान्याचं सूप आहे, सुपली आहे, हे एखाद्याला स्वतःच्या घरातलं नेऊन देणं म्हणजे स्वतःची लक्ष्मी दुसऱ्याला नेऊन देण्यासारखं हे प्रमाण वर्णित आहे. त्यामुळे ते सुद्धा देणं आपण कटाक्षाने टाळलं पाहिजे. मुख्य तिजोरी किंवा ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी, घरातले पैसे असेल किंवा ज्याला आपण म्हणून वैभव असेल, सुवर्ण असेल, हे तुम्ही ज्या ठिकाणी संचय करत असता, घरातल्या मुख्य तिजोरीमध्ये ठेवत असता, तर या तिजोरीचा मुख्य दरवाजा किंवा ही तिजोरी किंवा ते कपाट हे कदापि समक्ष दरवाजाच्या एंट्रीला हे नसावी. अँगल असा असावा की जेणेकरून येणाऱ्या व्यक्तीला इनडायरेक्टली दृष्टी त्या तिजोरीवरती पडणार नाही. हे सुद्धा छोटा उपाय आहे, परंतु हा निश्चितपणे आहे. कारण पहा, लक्ष्मीच्या प्राप्तीमध्ये किंवा लक्ष्मीच्या स्थितीमध्ये लक्ष्मी ही सदैव चंचल आहे. लक्ष्मी ही ज्याला आपण म्हणू ही चंचल आहे, म्हणून तर संपूर्ण जग हे चलायमान आहे. आपली अर्थव्यवस्थासुद्धा लक्ष्मी चंचल आहे म्हणूनच ती चालत आहे. जर लक्ष्मी एका जागी स्थिर झाली तर संपूर्ण अर्थव्यवस्थासुद्धा ही स्थिर होईल. म्हणून तर आत्तापर्यंत प्रत्येकाने की लक्ष्मी माझ्यापाशी स्थिर कशी राहील याला महत्त्व हे जास्त दिलेलं आहे. बरेच लोकांना लक्ष्मी ही स्थिर लक्ष्मी असते किंवा ती कशी करावी याचं ज्ञान नाही आहे, ते अवगत नाही आहे. अनेक संकल्प सोडले जातात ते फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी नसतात. लक्ष्मी प्राप्तीबरोबर स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी खऱ्या अर्थी संकल्प हे सोडले गेले पाहिजेत, जे वैदिक कर्मकांड किंवा पूजाकांड केले जातात. जेणेकरून ज्या वेळेस लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये येतो ती लक्ष्मी घरामध्ये आपल्या कुठे ना कुठे काही वेळासाठी कोणा ती थांबली पाहिजे. त्यामुळे हे सर्व प्रयत्न आपण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सायंकाळच्या समयामध्ये आपले मुख्य दरवाजा असेल किंवा घरातल्या तुमच्या रूम्स असतील त्याच्यामध्ये उदबत्ती असेल, धूप असेल, हा आवश्यकपणे असावं. घरातला जो तुमचा देवार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही देवी देवतांचं पूजन करता, देवी देवतांच्या पूजनामध्ये जर तुम्ही माता महालक्ष्मीची मूर्ती मांडलेली असेल तर ही माता महालक्ष्मीची मूर्ती सदैव तुम्ही झाकून ठेवली पाहिजे. आता झाकून कशी ठेवली गेली पाहिजे किंवा झाकून कशी ठेवायची, तर तुम्ही फुले पाठीमागे आणि समोर लक्ष्मीच्या मॅक्झिमम
जास्तीत जास्त फुले हे तुम्ही त्या मूर्तीच्या अवतीभोवती ठेवली तर ती लक्ष्मी झाकली जाते। या अनुषंगाने पाटावरती असेल, देवघरामध्ये असेल, लक्ष्मीची मांडणी आपल्याला करायची असते। याच्यामागे रिझन एवढंच आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती किंवा अननोन व्यक्ती तुमच्या घरामध्ये येईल, तुमच्या देवाऱ्यापर्यंत येईल, त्याची दृष्टी त्या लक्ष्मीवरती पडायला नको, लक्ष्मीचे पाय हे त्याला दिसायला नको, हे त्याच्यामागे मेन रिझन असते। त्यामुळे हे सुद्धा कुठेतरी करणं तितकंच महत्त्वाचं आहे। याचबरोबर सायंकाळच्या समयामध्ये घरातल्या देवी देवतांना, माता महालक्ष्मीला दिवा लावणं हे खूप महत्त्वाचं आहे। दिवा मग तो तिळाचा असेल, सूर्यफूल तेलाचा असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल तेल असेल त्याचा असेल, हा दिवा म्हणजे सुद्धा लक्ष्मीचा द्योतक आहे, ते प्रकाशाचं द्योतक आहे। कारण लक्ष्मी ही तेजपुंज प्रकाशाचंच प्रतीक आहे, द्योतक आहे। त्यामुळे घरामध्ये दररोज प्रहरामध्ये, तेही सायं समयी किंवा आपण ज्याला म्हणू प्रदोषकाळी, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या घरामध्ये दिवा स्थापित असणे, धूप दीप करणे याला अनन्यसाधारण महत्त्व निश्चितपणे आहे। माता महालक्ष्मी त्याच घरामध्ये जाते ज्या घरामध्ये स्वच्छता आहे। दिवा लागण्याच्या वेळेला त्या घरामध्ये दिवे लावलेले असतात किंवा ज्याच्यामध्ये गंध सुगंध हा दरवळत असतो, अशा ठिकाणी माता महालक्ष्मीचं आगमन हे निश्चितपणे होते। अशा घरामध्ये अनेक वेळा स्थिरता पाहायला मिळते। घरामध्ये क्लॅशेस, बाधा उत्पन्न होण्याचे प्रमाण अशा घरांमध्ये कमी असते। पैसा घरामध्ये येतो तर तो पैसासुद्धा त्या घरामध्ये टिकतो, याचेसुद्धा प्रमाण अशा घरांमध्ये खूप पाहायला मिळालेले आहेत। अनेक ठिकाणी आपण पाहतो पैसा येतो किंवा अनेक व्यक्तिरेखांचे अनेक म्हणणे असतात की पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही, किंवा पुढच्या दारातनं पैसा येतो आणि मागच्या दारातनं पैसा निघून जातो। त्यामुळे हे संपूर्ण प्रमाण जे आज मी तुम्हाला सांगितलं आहे हे निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करा। लक्ष्मीला स्थिर करण्याचे प्रमाण अनेक पद्धतीने शास्त्रामध्ये वर्णित आहेत, परंतु सर्वच प्रमाण आपण करू शकेल का? त्यामुळे जितकं आपण करता येईल, जे आपल्याला बेसिक्स आहेत किंवा जितकं आपल्या करायला सोपं आहे ते प्रमाण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की तुमच्या घरातली देवाऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी तुमचं पूजा आहे, देवघर आहे, अशा देवाऱ्यांमध्ये माता महालक्ष्मीबरोबर बाळकृष्ण असेल किंवा विष्णू देवता असेल किंवा तिरुपती बालाजी असेल, यांची मूर्ती ही अवश्य असायलाच हवी। माता महालक्ष्मी ही त्याच घरामध्ये टिकते, त्याच घरामध्ये राहते ज्यावेळेस माता महालक्ष्मीचं पूजन हे भगवान विष्णूंबरोबर केलं जातं किंवा विष्णू देवतेच्या रूपाबरोबर केलं जातं। मग ते बाळकृष्ण चालेल, तिरुवेंकट स्वामी चालेल किंवा विष्णू देवतेची उभ्या स्वरूपातली मूर्ती चालेल, परंतु माता महालक्ष्मीबरोबर अवश्यपणे तिचे पती म्हणजे विष्णू देवतेचं पूजन हे करणं, नारायणाचं पूजन करणं हे यकीन माना खूप 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 महत्त्वाचं आहे। नारायणी म्हणजेच माता महालक्ष्मी हे नारायणी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा नारायणाची सेवा, नारायणाची पूजा ही तिच्याबरोबर केली जाते, तेव्हा नारायणी तिथे स्थिर होते। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर विष्णू देवतेची मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्यपणे तुमच्या घरामध्ये विष्णू देवतेची नवीन मूर्ती आणून ती स्थापित करण्याचा प्रयत्न करा। त्यामुळेच तर प्रदोषकाळ, सायंकाळचा वेळ, जे सांगितलेले उपाय तुम्ही हे जरी करू शकाल, करायला सुरुवात केली तर कुठेतरी काही कालांतरामध्ये तुम्हाला तुमच्याजवळ असलेली लक्ष्मी किंवा तुमच्यापाशी प्राप्त होणारी लक्ष्मी हे कुठेतरी स्थिर होताना, तुमच्याजवळ त्याची साठवणूक होताना हे तुम्हाला निश्चितपणे दिसेलच। त्यामुळे तर भगवान महादेवाच्या पूजनाच्यामध्ये किंवा शंभू महादेवाच्या शिवपिंडीवरती प्रदोष कालामध्ये जेवढे अभिषेक होतात, जेवढ्या पूजा होतात, त्याच्यामध्ये लक्ष्मी आपसुकपणे प्रसन्न होते, हे त्याच्यामागे सुद्धा रिझन आहे। कारण ही सायंकाळची जी बेला असते प्रदोष समयाची, ही माता महालक्ष्मीचीच आहे। त्यामुळे शंभू पूजन सायंकाळच्या समयामध्ये हे विशेष लाभकारी किंवा विशेष फल देणारे हे निश्चितपणे असते। शंभू पूजनामुळे, शिवपिंडीवरती केलं जाणारी जलधारीमुळे किंवा अभिषेकामुळे, शंभूसमोर म्हणजे शिवपिंडीसमोर लावला जाणारा दिवा असेल, धूप असेल, याच्यामुळे माता महालक्ष्मी निश्चितपणे प्रसन्न होते, असं वरदान आहे। त्यामुळे असो, जे आता सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केला त्या अनुषंगाने ह्या छोट्या गोष्टी जर तुम्ही आता करायला सुरुवात केल्या, कधी केली नसेल तर आता करायला सुरुवात जरी केल्या तर येत्या काळामध्ये निश्चितपणे तुमच्या घरामध्ये कुठे महालक्ष्मी किंवा धन असेल, वैभव असेल, ह्याची प्राप्ती ही निश्चितपणे होताना तुम्हाला दिसेल। आणि या गोष्टी करायला लागल्याच्या नंतर याही पुढील सेवा, ज्याला म्हणून लक्ष्मीची साधना असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी मिळणारा मंत्र असेल, हे सुद्धा माता महालक्ष्मीच्याच कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा निश्चितपणे मदत होईल। आशा करतो आजच्या भागामध्ये जी माहिती सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश, गुरुजी को आदेश।